2 मिनिटं सर्वांनी डोळे बंद करून घ्यायचे. मी नमोकार महामंत्रानं सुरुवात करणार आहे. फक्त तुम्ही मनातल्या मनात म्हणा, कारण की मला काही निवेदन करायचं आहे. फक्त डोळे बंद करून घ्या. नमो हरिहंतानम हरि शत्रू हंतानम विजय. माझ्यामध्ये असणाऱ्या क्रोध, द्वेष, मत्सर, कपट या शत्रूवरती विजय करणाऱ्या त्या हरिहंतांना माझा नमस्कार. नमो सिद्धानम. या 5 शत्रूंमध्ये ज्याने विजय मिळवला आहे त्या सर्व सिद्ध पुरुषांना माझा नमस्कार. नमो आर्यानम. असे हरिहंत, असे सिद्ध पुरुष घडवणाऱ्या आचार्य श्री चंद्रगुरु सागर साहेब महाराज साहेब सर्व आचार्यांना माझा नमस्कार. नमो वच्छायानम. खरे गुरु, खरे शास्त्र, त्या शास्त्राचा अभ्यास करून समाजाच्या प्रगतीसाठी अहोरात्र धडकणाऱ्या सर्व उपाध्यायांना माझा नमस्कार. नमो लोये सवसानम. त्या सर्व साधू पुरुषांना, सर्व जाती धर्मातल्या साधू पुरुषांना, त्या भारतवर्षासाठी परंतु त्या विश्वाची प्रगती करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम केले त्या सर्व साधूंना माझा नमस्कार. डोळे उघडण्यापूर्वी 2 प्रश्नांची मांडणी करून डोळे उघडायचे. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना जे आहे संस्थेमध्ये 2 प्रश्न असे आहेत. हू एम आय, मी कोण आहे, अँड फॉर व्हॉट आय विल बी रिमेंबर्ड फॉर, मी कशासाठी ओळखलं जाईल. ह्या 2 प्रश्नांचा वरतीच 3 टप्प्यामध्ये माझं पुढचं मनोगत मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याचं उत्तर हे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या स्मृती दिनानिमित्त जे आपण कार्यक्रम आयोजित करतोय त्याचं हे यश असेल असं मानतो. तुम्ही आता डोळे उघडू शकता. माझं मनोगत 3 टप्प्यामध्ये असेल. पहिल्या टप्प्यामध्ये आचार्यांनी काही ऐतिहासिक पाठपुरावा केला. दुसऱ्या टप्प्यामध्ये माझं मनोगत तुमच्याशी असेल. आणि तिसरं मनोगत हे आपल्या सर्वांसाठी असेल. 2016 मध्ये आचार्य मगाशी म्हटलं जर्मनीतून मी आलो होता आणि श्रवण बेळगावपासून हसनच्या रस्त्यावरती आचार्यश्री विहारला झाले होते. आचार्यश्रीला शोधत शोधत मी पोहोचलो आणि आचार्यश्रींचा वेग काही तर मंदावसा असा होता. आचार्यश्रीच्या मातीशी उभा राहिलो मी. आचार्यश्री थांबले आणि पहिला प्रश्न विचारला, काय कसं हे सगळं झालं. आचार्यश्री म्हटलं की आपण एका सागराला घडवून उपयोग नाही आहे, असे आपण आधी सागर कसे घडवता येईल. आचार्यांचं उत्तर मला त्यावेळी होतं जे आयुष्यभर माझ्या लक्षात आहे. सागर कोट्यावधी असणारे, म्हणजे कोट्याची संपत्ती असणारे जैन समाजात आपल्या लोक भरपूर आहेत, परंतु कोट्यावधीचा उद्धार करणारे तुम्ही सागर होऊ शकाल काय. आणि तो विचार 2016चा विचार होता. 2016 नंतर फास्ट फॉरवर्ड 2019 16 मे आणि स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगाचा खूप मोठा पगडा माझ्या विचारावरती आहे. खूप मोठा म्हणजे स्वामी विवेकानंदांचा भक्त, आचार्यांचा भक्त साहेब स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आहे. आणि आचार्यांच्या समोर उभा होतो म्हणजे आम्ही आपलं एक 2-3 एक्सेल जसं म्हणतो आपण. त्यानंतर आचार्य म्हणजे आपण बोलूया, तुम्हाला बरंच काही बोलायचं आहे, माझ्या वेळ नाही सध्या, आपण बोलूया. चर्चा रंगली, 4 तासाची चर्चा रंगली. आणि आचार्यांना एक मी विचार सांगितला. स्वामी विवेकानंद 19व्या शतकात गेले, परंतु स्वामी विवेकानंदचे विचार जर आज पण टिकले असतील तर ते संस्थेतून टिकलेले. शाहू महाराजांचे वाक्य होतं, गवताच्या काडीला किंमत नसते परंतु बाळाला किंमत असते. जर आपण संस्थात्मक नाही केलं, चंद्रपूर सागर महाराजांचे विचार जर आपल्याला समाजात न्यायचे असतील तर ते संघटनात्मक नेले पाहिजे. आणि माहीत नाही, मी पहिला तुम्हाला जे प्रश्न विचारला, हू एम आय, मी कोण आहे आणि मी कशासाठी ओळखला जाईल, तर महाराजांना ते माहिती होतं. आचार्यांना माहिती होतं 3.5 करोड कुठे येणार, एवढी जमीन कुठून येणार, काही माहिती नव्हतं त्यांना. परंतु त्यांना हे माहिती होतं की आपल्यामध्ये मी कोण आहे याची ओळख आचार्यांना होती. अँड फॉर व्हॉट आय विल बी रिमेंबर फॉर. महाराज, आपण संस्था उभी केली ओळखली जाणार नाही, पण या संस्थेतून तुम्ही हजारो माणसं घडवली, हजारो नवीन तरुण घडवले यासाठी ओळखलं. आणि 1 रुपये नसताना देखील आचार्य म्हणतात की 2 वर्षात आपण ही संस्था फंक्शनल करू. ठीक आहे.
हा आत्मविश्वास येतो कुठून? हाच आत्मविश्वास आमच्यामध्ये पण आलेला आहे. हाच आत्मविश्वास बऱ्याच अशा असंख्य श्रावकांमध्ये आलेला असतो. आणि ही 2 वर्षानंतर ही संस्था कार्यान्वित होते. त्यानंतर थोडंसं मागं येतो, जसं मी म्हटलं तुमच्या की पहिल्या टप्प्यामध्ये मी इतिहासाबद्दल बोलणार आहे. आचार्यश्रींच्या विचारांचा आचार्यश्री चंद्रगुरु सागर महाराज एक, तुम्ही कोणत्या रूपानं पाहता मला माहित नाही आहे, ठीक आहे. आत्मा स्वरूपात जसं मी म्हटलं सिद्धांतला जसा नमस्कार आहे, सिद्ध पुरुष नेमकं काय आहे, फिजिकल बॉडी म्हणजे आपलं शरीर की त्याच्या पलीकडं, ह्याचा विश्वास मला कधी आला. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 2014 गोष्ट होती. 6,64,000ची गरज होती जर्मनीला जायसाठी. 6 लाखाची तयारी झाली होती, 64,000 बाकी होते. 15 दिवसात व्हिसा इंटरव्ह्यू होता आणि 6,64,000 शिवाय व्हिसा म्हणजे जर्मनी जाता येत नव्हतं. नुकताच मी जॉब सोडलेला होता आणि वडील माझे समोर आहेत, शेतकरी कुटुंबातले आम्ही आहोत. आम्ही शेतामध्ये बसलो होतो आणि काही कळत नव्हतं काय करायचं. आणि अशा वेळी त्यांनी पैक पाहुण्याचे गायब होतं, कुणीच तुमचं नाही राहत अशा वेळी, ठीक आहे. 64,000साठी इतकी चांगली मी कॉग्निझंटमध्ये चांगल्या पदावर होतो. नोकरी सोडून पुढे उच्च शिक्षणासाठी जायचं होतं. उच्च शिक्षणासाठी जाण्याचा उद्देशच वेगळा होता आणि 64,000साठी काम थांबलेलं होतं. काही करायचं कळत नव्हतं. आणि आचार्यश्रींकडे आम्ही आलो. आचार्यश्री म्हटले, आचार्यश्रीकडे 1 रुपये नव्हता ना, संस्थेमध्ये पैसे नव्हते. आचार्यश्री म्हटले की सागर मी तुझ्या पाठीशी तू जा. मी घरी गेलो. परत संध्याकाळी आम्ही शेतात बसायचो. आम्ही सगळेच काका पप्पा वगैरे शेतात बसतो. आणि एक धनगर समाजाचा व्यक्ती आपली मेंढरी घेऊन चालला होता आणि त्याने मला पाहिलं आणि म्हणे यांनी सरकार यायला लढते, म्हणजे तुम्हाला कन्नडमध्ये कळत असेल की काय चाललंय तुमचं. आम्ही सांगितलं बाबा असं असं आहे आणि 64,000ची बँक तरी लोन देत नाही आहे. बँक ज्याला गरज असते त्याला लोन कधीच देत नसते, ठीक आहे. लोन तरी देत नाही आणि जाणं मला थांबत आहे. आणि मी जर नाही गेलो तर माझ्या मनामध्ये जे काय आहे ते मी लवकर पूर्ण नाही करू शकणार आणि पटणार नाही तुम्हाला. माझ्या तो फोटो आहे, दिदीनं कधी पाठवेल. धनगर समाजाची ती व्यक्ती होती, फेटा होता, काहीच नाही, शिक्षण नाही, काय नाही. हा व्यक्ती परत संध्याकाळी घरी आला. आमच्या फेटा उघडला. फेट्यामध्ये 2 लाख रुपये होते. सावकारी तगोर यष्ट नेमकं बेकू, म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घ्या. आणि तिथून मी जर्मनीला गेलो. फक्त असा सिद्ध पुरुषांचे विचार. आचार्यश्री म्हणजे काय आहे हे 7 समुद्रापर्यंत ती ढाल येते आम्हाला. मी आज तुमच्यासमोर सांगते तर हा इतिहास आहे, मी घडलेल्या माझ्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे. तर आचार्यश्रींना पुन्हा धन्यवाद वंदन करतो की त्यांनी सागरमधल्या त्या सागरला घडवलं जो समाजासाठी उपयोगाचा होता. हा झाला इतिहास. परत तुम्हाला तोच प्रश्न, हू एम आय अँड फॉरवर्ड आय विल बी रिमेंबर्ड. आता दुसरा मनोगताचा टप्पा जो तुमच्याशी संवाद मला करायचा आहे. बऱ्याचदा तुमच्या तक्रारी असतील की संस्थेमध्ये हे नाही, संस्थेनं मला हे दिलं नाही, संस्थेमध्ये हे अवेलेबल नाही, किंवा दुसऱ्या XYZ कंपनी किंवा संस्था हे काही सगळं देतात परंतु इथं काय नाही आहे. तुम्ही नेहमी हा प्रश्न विचारायचा आहे. हा जेफ केनेडीचं एक वाक्य होतं, डोंट आस्क व्हॉट कंट्री कॅन गिव्ह टू यू, आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर कंट्री. संस्था तुमच्यासाठी काय करेल हे महत्वाचं नाही, संस्थेसाठी तुम्ही काय करताय. ही संस्था, ही अकॅडमी, हे क्लास नाही आहे, हे मंदिर आहे. ही ह्या संस्थेमध्ये लाखो रुपये देणारे पण लोक आहेत, परंतु तुमच्या प्रसंगासाठी म्हणजे तुमच्या आठवणीसाठी एक प्रसंग सांगतो. महाराजजी सांगलीपासून सोलापूर रोडला चालले होते. वय वर्ष 85. एक वयस्कर म्हातारी आचार्यश्री महाराजची तगोरी 2,000 रुपये इनाम संस्थेकडे. मला कन्नड येत नाही, तर त्या संस्थेसाठी 2,000 रुपये घ्या. माझं रिक्षा चालकाची मुलगीचा वाढदिवस तो साजरा करण्याच्या ऐवजी 5,000 रुपये या संस्थेच्या एका आहारासाठी देतो. ही माणसं आहे, ही संस्था त्या सर्वांची बनली. तर तुम्ही हा प्रश्न विचारताना दिवसाला एकदा तरी हा प्रश्न विचारावा, मी या संस्थेसाठी काय करू शकतो. त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट तुमच्यासाठी जो बोलायचा होता. माझ्यासमोर यशस्वी अधिकारी दिसतात, माझ्यासमोर यशस्वी राजकीय नेते दिसतात, भविष्यातले उद्योजक दिसतात, काही लोक हिस्ट्री चॅनलवरती असतील, काही लोक युनायटेड नेशन्समध्ये आपलं प्रतिनिधित्व करत असतील. मला तुमच्यामध्ये दिसतंय, परंतु तुम्हाला ते पुढच्या 5 वर्षामध्ये दिसतंय काय. आजपासून पुढच्या 5 वर्षापर्यंत आपण एका टप्प्यावर पोहोचणार आहोत, परंतु तो टप्पा तुम्ही नियोजन केलेला आहे काय.
2 वर्षापूर्वी 2016 मध्ये माचाश्री घेतात वचन की मी 2019 मध्ये करेन, कारण की तो टप्पा ठरलेला होता, ही संस्था उभी करायची आहे. तुमचा टप्पा काय आहे? आणि अजून एक महत्वाची गोष्ट, प्रत्येकामध्ये अफाट क्षमता आहे. प्रत्येकामध्ये, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये, नॉट ओनली फॉर स्टुडंट, प्रत्येकामध्ये. फक्त ज्यावेळी तुमच्या त्या 2 प्रश्नांची उत्तर कळते, हू एम आय फॉर व्हॉट आय विल रिमेंबर फॉर, त्यावेळी तुम्हाला तुमच्यामधला तो आत्मविश्वास दिसायला सुरू होईल. त्यावेळी तुम्हाला ते सिद्ध पुरुषांची मेरी भावना हे जस्ट स्पीचेस नाहीये. मेरी भावना काय आहे मी ऐकत असतो ते युट्यूबवरती जे तुम्ही पाठवत असता, ठीक आहे. ज्या दिवशी तुम्हाला हे कळायला सुरू होईल, आणि तुमच्या प्रत्येकाचं कॅलेंडर वेगळं आहे. काही लोक 2022 मध्ये आले होते, काही 2023 मध्ये होते, काही लोक 2024 मध्ये दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये असतील. तर कुणीही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतोय आपण, परंतु यू शुड नॉट स्टे इन कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. आचार्यश्री स्वप्न बघायची 5 वर्षाची, घडायची 2 वर्षात, असं का होतं? हा त्याग असतो. तर मला एक तुम्हाला सांगायचं, मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की अटेम्प्ट्स फार महत्वाचं असतं तुमच्यासाठी. आणि ही संस्था सुरू करण्याच्या आधी UPSC चॅप्टर नावाची संस्था मी नांदेडमध्ये पण सुरू केली होती. त्यामध्ये पण असेच इकडून तिकडून पुस्तकं गोळा करा, लोकांच्या शिव्या करत केलं होतं. परंतु मला सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमच्यामध्ये भविष्यातला जैन समाजाचा एक हिस्टॉरियन का नाही उभी, महत्वाच्या चॅनलवरती तुमच्यामध्ये का लोक नसावे, तुमची म्हणजे आपल्या जे काही भगिनी असतील युनायटेड नेशनमध्ये भारताचं प्रतिनिधित्व का नाही करू नये. तर तुम्ही त्या पदापुरतच मर्यादित विचार न करता अजून अफाट आहे, अफाट. मी त्याच शेतकरी कुटुंबातला आहे की ज्यातून तुम्ही बरेच जण आलेला असाल. बुद्धिमत्ता प्रत्येकाची सारखी आहे. तुमच्यावरती लेबल लावायचा अधिकार फक्त तुमचा आहे. मी कमी आहे, मी उच्च आहे, आणि तुमची स्पर्धा ही फक्त तुमच्याशी आहे. तुम्ही यशस्वी आहात हे आजपासून तुमचा विचार असला पाहिजे. आज ज्यावेळी संध्याकाळी तुम्ही झोपाल त्यावेळी तुम्हाला ह्या 2 प्रश्नांची उत्तरं मिळत असतील. एका दिवसात नाही मिळत, याची तपश्चर्या असते. दुसरी गोष्ट, 12 तास अभ्यास, 16 तास अभ्यास, आय डोंट बिलीव्ह इट. ठीक आहे. तुमच्यामध्ये तुमच्या ह्या पुढच्या वाटचालीमध्ये ध्यान, योग आणि स्पिरिच्युअलिटी आज तुम्हाला पटणार नाही. मेंटल हेल्थ म्हणजे मेंदूचं जे काही हे झालेलं आहे, बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम झाला, ऑलिम्पिक्स प्लेयर्सनी पण बॅकग्राऊंड. तर सगळे जे मेंदू तज्ञ त्यांचं उत्तर काय आहे की तुम्ही कृतज्ञता असलं पाहिजे. जर नमोकार महामंत्राची 5 लाईन्स जर बघितल्या तर आपण कृतज्ञताच करतोय. 5,000 हजार वर्षापूर्वी जे सांगितलेलं होतं ते आज मेंदूचे जे तज्ञ ते सांगतात. म्हणजे याचा अर्थ आचार्यश्री ज्या म्हणजे भक्तिभावानं जे काही धार्मिक पद्धत सांगायचा प्रयत्न करतात हे आपल्या सर्वांचंच, जोपर्यंत आपण ते कळून घेत नाही, आत्मसात करतो तोपर्यंत ते कळणार नाही. तर ह्या झाल्या तुमच्या काही परीक्षा असतील, कशा पद्धतीने नियोजन करताय, आणि तेच कुणी पुढे जाते कुणी मागं जाते, किती अटेम्प्ट लागतात हा महत्वाचा मुद्दा नाही आहे. तुम्ही खरंच कशासाठी आलाय या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःला देणं गरजेचं आहे. तुम्ही खरंच कोणत्या कामासाठी, अधिकारी फक्त गाडी, बंगला, पगार याच्यासाठी आलो की अजून कोणत्याही त्याच्यापेक्षा पलीकडे कुठल्या कामासाठी आलो, या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत मिळत जाते. तशी तुम्हाला ही प्रश्न माझी नाही आहे, ही प्रश्न बऱ्याच वर्षापासून चालत आलेली आहे. आणि आता तिसरा टप्पा की आपण सर्वजण सोबत काय करू शकतो. पहिली गोष्ट, बरेच विचार आपले समोर काय केलेले आहेत, आपल्या दिगंबर समाजाचे असतील किंवा आपल्या जैन धर्माचे असतील. BBCची इन्फिनिटी म्हणजे ते तर इन्फिनिटीची डॉक्युमेंटरी, इन्फिनिटीमध्ये 6व्या शतकामध्ये जैन तीर्थंकर जे घडले तेव्हा 6व्या शतकामध्ये जे जैन मुनी होऊन गेले, तर आपले जैन तीर्थंकर म्हणते किंवा जैन मुनी जे होते ते गणिती होते. चेन्नईच्या जवळ एक संस्कृत अकॅडमी आहे जिथं जैन धर्माच्या संस्कृत विचारावरती अभ्यास केला जातो. तर हा जैन धर्म, आपला समाज हा पहिला वाचला पाहिजे. जोपर्यंत आपण वाचणार नाही, बरेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं म्हटलं वाचा तर वाचा, तर हे वाचन संस्कृती पहिला आपण सुरुवात केली पाहिजे. कारण की विचार जर नसतील तर आपण विचारांची, सुंदर विचारांची माणसं नाही होऊ शकणार. आज मी महाराजांची माफी मागू, ही गोष्ट तुमच्या समोर मला प्रत्येक वेळी काय नवीन सुरू करायची इच्छा असते. तर आज सगळ्यांच्या
साक्षी चंदाबाबा वाचनालयाची मी घोषणा करतो. आणि वाचनालयासाठी मी काही माझी आवडती पुस्तकं आणलेली आहेत आणि तुमच्यापैकी कोणी पण जे विद्यार्थी असतील त्यांनी प्रतिनिधित्व करायचं आहे. परंतु एक कंडिशन आहे याच्यासाठी, ही पूर्ण विद्यार्थ्यांनी हे वाचनालय चालवायचं आहे. तुम्हाला तुमचे आई वडील भेटायला येत असतील, पायी पाहुणे भेटायला येत असतील, त्यांनी येताना खायला वगैरे सगळं आणावं, तर येताना एक पुस्तक मात्र जरूर आणावं. आज ही 11-12 पुस्तकं असतील, ह्याची 12,000 करायची जबाबदारी तुमची. हा समाज आणि तुम्हीच फक्त वाचू नका, सोबतची जी काही जाईल आपली वस्ती आहे किंवा लोक आहेत, आपले लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही वाचलेले कसं जाईल. तुम्ही जोपर्यंत वाचला नाही तोपर्यंत आपण चांगले विचार समाजातून पोहोचू शकतो. तर प्रथम तर आचार्य मी बऱ्याच इथं जे तुमचे युट्यूबवरती जी भाषणं होत असतात ते ऐकत असतो ज्यावेळी वेळ मिळते. एक गोष्ट मराठी बऱ्याच जणांनी मांडली की आपल्या ह्या 3 जिल्ह्यामध्ये 60,000 घरं आहेत आणि खूप मोठा समाज महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु आता विराज आपले बाबासाहेब कुचलर यांच्या सोबतचे काही श्रावक होते, 10,000 प्रत्येक आहे. म्हणजे ते काही कागदावरती वगैरे लिहिलेले होते. हे का होतं? आपण संघटित आहे परंतु कुठली माहिती नाही आहे. ठीक आहे, तर आज त्या व्यासपीठावरून आचार्यांच्या समवेत मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही आपल्या जैन समाजाची एक डेटाबेस तयार करतो. त्यामध्ये प्रत्येकाची माहिती असेल, त्याचं पहिलं नाव, शेवटचं नाव, त्याचं बाकीची माहिती. हा डेटाबेस हा पहिला प्रथम होत आहे जैन समाजाचा आणि तो आपल्या संस्थेपासून सुरुवात होतो आणि त्याचं पूर्ण नियोजन, त्याचं डिझाईन सगळं मी माझं मित्र घेतो. संस्था इथं थांबणार नाही. आमची प्रकाशन संस्था होती, उद्या आमची मॅगझिन साहेब आहे. उद्या प्रत्येक गोष्ट जी UPSC MPSCच्या नुसतंच तिथपर्यंत मर्यादित राहणार नाही, त्याच्या पलीकडे पण आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ते त्याच्यासाठी अत्यावश्यक, आता आपण मेडिकल हॉस्पिटलमध्ये चाललेलो तर ही डेटाबेस नसल्यामुळेच बराच मोठा प्रॉब्लेम होत असतो. ठीक आहे, तर त्याची डेटाबेसची पूर्ण नियोजन आणि त्याची अंमलबजावणी आम्हाला तुमचं थोडं सहकार्य लागेल त्यामध्ये, तर ते आपण करण्याचा प्रयत्न करू. तर हे 2 महत्त्वाचे उपक्रम आम्ही आजपासून पुढे घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि शेवटी काही लोकांचे मला मनापासून आभार मानायचे. त्यामध्ये श्वेता दिदी गेल्या, अस्मिता दिदी गेली 8-9 वर्ष मी या संस्थेशी निगडीत आहे. मी भारतातल्या मध्यरात्री फोन करून इथलं आचार्यांचं दुसरं विहार सुरू असू दे, नेहमी मृदूष्ट आहे. कोणताही प्रश्न विचारला की उत्तर त्यांच्याकडे असणार. काही सांगितले दादा मी करतो, हे सांगण्याचं मी नाव काय घेते त्यांचं. स्वामी विवेकानंदांचा ज्यावेळी इतिहास लिहिला गेला त्यावेळी भगिनी निवेदितांचं नाव घेतलंच गेलं. परमहंस योगानंदांचं ज्यावेळी नाव घेतलं जातं त्यावेळी दयानंदांचं नाव घेतलं जातं. ज्यावेळी पुढच्या 50-60-100 वर्षामध्ये आचार्य श्री चंद्रप्रभू सागर महाराज व्यासाय अकॅडमीचं नाव घ्यायचं त्यावेळी या दिदींचं नाव. सांगण्याचा उद्देश तरुणाईमध्ये आपण सगळे आहोत. 2 मार्ग होतो, धर्म अर्थ काम मोक्ष कर्मयोग आणि दुसरा भक्ती मार्ग. तारुण्यामध्ये समाजाच्या उन्नतीसाठी असं त्याग करणे. ज्यावेळी आम्ही आमच्या मुलामुलींना पुण्यामध्ये पाठवत होतो, पुण्या मुंबईमध्ये पाठवत होतो, त्याची स्पर्धा 2 लेवलला चालायची, मुलींची मुलांची. एक तिथल्या मुलांच्या भक्केबाजपणासोबत, म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत नसेल, आम्ही 10 मुलींना पाठवल्यानंतर 3 मुली क्लासरूम करायच्या, 3 मुली रेकॉर्डिंग करायच्या आणि बाकीच्या 7 मुली घरात आल्यानंतर बघायच्या. अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या मुलांना मार्गदर्शन देत होतो. आज ज्यावेळी 40 लोक एकत्र बसतात, 400 तर 4,000 होते. अशा वेळी दिदी असायची, कोणाला काय कोणाला काय पाहिजे, दादा यांना असं पाहिजे, काय करूया काय. किती कुणीही चिडलेलं असू, बर्फासारखी व्यक्ती तिथं. म्हणजे शिकण्यासाठी जर तुम्हाला काय हवं असेल, वाचायची आवड नसेल, आचार्यश्री आणि त्यानंतर त्यांच्यासोबत असणारे हे आवड आपण प्रक्षेप करणार. तुम्हाला पटणार नाही, कोरोना काळामध्ये माझ्या जवळपास 300-400 मराठी लोक आचार्यश्री जन्मदिनी वारले. ठीक आहे, पूर्ण सगळं बंद होतं.
आणि मानसिक एक प्रकारचा तणाव मला पण येतो. आणि बहुतेक शुभदादा तुमच्या व्हॉट्सअपवर मला एक फोटो होता, विटा लावत पाणी लावत एक कणी मास्क घालून पोरगं कणी मस्त हसत कणी पाणी मारत होते. आणि पटणार नाही, मी दररोज उठल्यानंतर तोच फोटो बघायचो की हा जर इतका हसत राहत असेल तर मला काय झालं. तर अशी कार्यकर्ते, अशी भक्त ह्या संस्थेने या समाजाला दिलेले आहेत. आणि मी बराच वेळ तुमचा घेतला. पुन्हा एकदा शेवटी जर तुम्हाला ह्या 2 प्रश्नांची उत्तर मिळाली, तुम्ही कोण आहे आणि मी कशासाठी ओळखला जाईल, ह्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावे. आणि शेवटचा एक संकल्प पुन्हा एकदा आचार्यांची माफी मागून, ही संस्था उत्कृष्ट अधिकारी घडवेल, उत्कृष्ट वकील घडवेल, उत्कृष्ट डॉक्टर्स घडतील, उत्कृष्ट इंजिनियर घडतील. परंतु एक दुःख म्हणजे मला 64,000साठी वनवन फिरावं लागतं. तुमच्यातल्या बऱ्याच जणांना आर्थिक परिस्थितीमुळे इथे यावं लागले आहे. तर ज्यावेळी अब्दुल कलामांनी एका म्हणजे पोरांना उद्देश करताना विचारले की देशासमोरचं मोठं संकट कुठलं आहे, एका लहान मुलीने उत्तर दिलं की गरिबी. तर ही गरिबी काय आहे, का आहे आणि ह्याच्यावरती उत्तर काय आहे. तुमच्यापासून सांगलीसारख्या सांगलीतल्या एका खेड्यातून दररोज 3 कोटीचं हातमोजे हे जपानला एक्सपोर्ट होतात दररोज. 300-400 बायकांना किंवा स्त्रियांना रोजगार देणार होतो. असे धर्माचे विचार असणारे येत्या काही वर्षात 1000 उद्योजक आपण करू शकतो. 1000 उद्योजक 10 लोकांना जरी रोजगार देत असतील तर हा समाज श्रीमंत होऊ शकतो. हा जर समाज श्रीमंत झाला तर माझ्या उत्पन्नातील 10% समाजाच्या कामासाठी मी करू शकतो काय. हे आज 100 लोक करतात, उद्या हीच 10 लोक करतील. आणि ते डेटाबेस ज्याच्यासाठी म्हटलं त्याचा मेन उद्देश हाच आहे की मला हे, कारण की माझं क्षेत्र हे वेगळं आहे आणि या क्षेत्रामध्ये पुढचे आहे. आणि चंदा बाबा हे एक नसावे तर असे हजारो चंदा बाबा घडावेत अशी प्रार्थना सर्वांसमोर करतो. आणि निवासी आणि मोफत मार्गदर्शनाची ज्यांनी प्रथा आपल्या भारतामध्ये आणली ते कविरांना, ज्यांना लाडांना म्हटलं, त्यांची खोली होती 7 नंबर जैन कोडीची. आणि नशिबाने मला 8 नंबरच्या खोलीमध्ये राहायला मिळाला. हा पण योग आहे. आणि आज IT इंडस्ट्रीमध्ये मला पण 10 वर्ष होत आहे. सगळं काही करून आलेलं आहे. तर पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी मला प्रेमाने इथं संधी दिली. आचार्यांनी खूप मोठं माझ्यावरती उपकार जे की मी आयुष्यभर फेडू नाही शकत असं केलेलं आहे. आणि माझ्या पद्धतीने आणि शेवटचं जे मी पुस्तक जे मग असे म्हणतात, ह्या पुस्तकाला 1 ना 1 रुपये आहे वीराचार्य अकॅडमीसाठी पूर्णतः 1 रुपये पण आहे. आणि शांती प्रार्थनेनं माझ्या मनोमताचं समाप्त करतो. ओम सहनावतु, ओम सहनावतु, सवीर्यं तेजस्वी नामोदितमस्तु. ओम शांति शांति शांति. खूप खूप धन्यवाद सर. मनोगताच्या सुरुवातीपासून ते मनोगताच्या अंतापर्यंत अंगावरती काटे आणणारं असं आपलं आज हे मनोगत होतं. संस्थेबद्दल आतापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याने असू दे किंवा पाठिंबाच्या विद्यार्थ्यांनी असू दे आपली आत्मीयता व्यक्त केलेली आहे. पण एका मोठ्या स्टेजवरती काहीतरी या संस्थेच्या माध्यमातून चिरंतर आणि जे कधीही पुसलं जाणार नाही असं काहीतरी करण्याचा जो आपला मानस आहे, ते जे विचार आहे, त्या विचारांना आमच्याकडून खूप खूप सलाम. आणि आपल्या